दादू, अरे ती राणी खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि ती नेहमी डिसिप्लिन तर वागते ना. कसला डिसिप्लिन नसते, उपद्व्याप करत असते. दादू काही म्हण, पण मला नाही वाटत की राणी हे सगळं उगाचच करते. आय मीन तिच्या चेहऱ्याकडे बघून ती खूप हुशार आणि साधी मुलगी वाटते रे. चिकू, मी तुला लास्ट टाइम काय सांगितलं होतं, परत जर त्या मुलीची बाजू कोणी घेतली ना तर मी. अरे आबांचा फोन, मला बोलायचं. एक मिनिट, आम्हाला बिझनेस बद्दल सिरियस डिस्कशन करायचंय. दादू पण मला बोलायचंय ना, प्लीज दे ना. मी नंतर त्यांना तुला कॉल बॅक करायला सांगतो. ओके, प्रॉमिस? प्रॉमिस. तू विक्रांतला बोलव. ओके ठीक आहे. विकी दादा. हॅलो बाबा, कसे आहात? मी मस्त आहे. कसा होता तुमचा पहिला दिवस समिटचा आजचा? खूप चांगला गेला. खरं तर तू या समिटला याला नकार दिलास, मलाही असं वाटलं की मी आता एमडी नाहीये, मी जाऊन काय करणार आहे. पण मी आलो ते बरं झालं. जुने बिझनेस कलिग भेटले, नवीन ओळखी झाल्या. हाय बा, कसे आहात? ऑल गुड देअर? मी उत्तम आहे. एनिवेज आबा, बाकी सगळे पॅनल डिस्कशन्स आणि वर्कशॉप्स वगैरे कसे होते? अरे ग्रेट, खरंच खूप ग्रेट. म्हणजे आपल्याला हे इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. मला असं वाटलं नव्हतं की आपल्या कंपनीची मार्केटमध्ये चर्चा असेल, पण आपल्या कंपनीची पत मार्केटमध्ये अजून वाढली. आपल्याबद्दलचा रिस्पेक्ट अजून वाढलाय. आणि या सगळ्याचं श्रेय इंद्रा तुझं आहे. तुझा बाप म्हणून माझा अभिमानानं बोलणार आहे. प्रत्येकाच्या तोंडी तुझा उल्लेख आहे, तुझं नाव आहे. थँक्यू बाबा, थँक्यू सो मच. काही विघ्न संतोषी माणसं आहेत. रावसाहेब कारखाने इंडो फोर्स सोल्युशनचे मालक, त्याचा जळपणाट होतोय. पण चांगलं आहे ना, मार्केटमध्ये कॉम्पिटिशन हवी आपल्याला, तरच ग्रो करू आपण. आबा तुम्ही बघाच, आपण लवकरच त्या कारखानेसांच्या कंपनीला टेक ओव्हर करून नंबर 1 पोझिशनला जातो की नाही, हा शब्द आहे माझा तुम्हाला. त्याबद्दल मला शंकाच नाही. तुझी मेहनत, तुझी हुशारी, तुझं विजन, मला खात्री आहे महाडिक इंडस्ट्री नंबर 1 होणार. अशीच प्रगती करत राहा. ऑल द बेस्ट. बरं, माझं डेलिगेट बरोबर डिनर आहे, निघायला हवं. बरं आबा, चिकूला तुमच्याशी बोलायचंय, तिला प्लीज कॉल बॅक करा. हा बरं, करतो फोन. आणि तुमच्या मेडिसिन सगळ्या वेळेवर घेत राहा आणि तुमची काळजी घ्या. ओके ठीक आहे, बाय. फाईन आबा, बाय. गुड नाईट. गुड नाईट आबा. काय ग, काय झालं? काय एवढी टेन्शन मध्ये आहे? गोट्या डोक्यात नुसता सगळा गुत्ता झालाय रे. ते आता फॅक्टरीत लाईट कोणी घालवले हे शोधायचं टेन्शन वेगळं, आणि माझी आईने घरी लग्नाचं धरून बसली माझ्या सगळं. ते तुझ्या घरी रोजच असतं ना. अरे पण रोज पाहुणे येत नाहीत बघायला. अरे आता ते उद्या आमच्या घरी येणार आहेत. आता त्यांना मी पसंत पडले आणि माझ्या आईला जर ते पसंत पडले ना, तर माझी आई एका महिन्याच्या शुभमंगल सावधान करेल माझं. बस का भावा, काय एवढे टेन्शन घेते? मी आहे ना, उद्या नाही येणार ती. म्हणजे कसं? अगं म्हणजे इकडे बघ, तिरड्या पोरीवर कोण करेल लग्न? काय बोलतोय गोट्या? अरे समजल असं काहीतरी बोल बाबा. हाय का, काय समजना. पण तुला एवढी मंद आहे तू, त्यांना सांगू दे. नंबर दे तू त्यांचा. ए बाबा, तू काय मध्ये मध्ये आता कुठाने करू नकोस बर का. कशाला पाहिजे नंबर? अगं काय कुठाने बिटाने नाही, नंबर तर दे. काय जर झालं तर माझ्या आईचे फटके तू खायचे, मी अर्धे फटके खायला येणार नाही बरं का गोट्या. तुला उद्या पाहुणे आलेले नकोय ना, मग दे ना फोन नंबर त्यांचा. तोच आहे नंबर. हा, सकाळी बुवांनी लावला होता. हा, हॅलो, मी पीटर बोलतोय वाडे फाट्यावरनं. मी कोण बोलतोय, कुठनं बोलतोय हे महत्वाचं नाही. मी आता काय बोलणार आहे हे महत्वाचं आहे. उद्या तुम्ही जे स्थळ बघायला जाणार आहे ना, नका जाऊ. ती पोरगी डोंगर म्हणलं की नदी बघती, इष्टी म्हणलं की ट्रॅक्टर बघती. अहो थोडक्यात ती पोरगी तिराडी आहे. हा, ती चालती पण तिरकी तिरकी. तिचं दात असं आलेत बाहेर, तिचं नाक पण सांडग्यासारखं आहे. मग हाईटला तर एवढीच आहे आणि कलर तर माझ्यापेक्षा डेंजर आहे. मी तुम्हाला तुमचं हे म्हणून सांगतोय, काय असतं का ते, शुभचिंतक म्हणून सांगतोय. तर तुम्ही याच्यावर विचार करा बाबा. बघा आता आमचं काय चांगल्यासाठी सांगितलंय. हा हा, ओके, गुड नाईट, हॅपी दिवाळी. अरे गोट्या, तू तर एकदम भारी आहेस रे. सगळं टेन्शनच घालवलंस माझं. आता उद्या ते येणार नाही म्हणजे? अरे भावा, ते आपल्या वस्तीच्या आजूबाजूला पण फिरकणार नाहीत. झालं ना मग आपलं काम. आता काही टेन्शन नाही. आता ह्याची पार्टी नंतर द्या. चल आता फॅक्टरीत जातो,
तू पण जा बंगल्यावर. ए थांब थांब थांब, मी पण फॅक्टरीतच येते. आपण ठरवलेले सगळी कामं करून घेऊ ना बाबा, नंतर जाते बंगल्यावर. हा चल चल. पॅन्ट पण चल चल लवकर, उशीर होईल. गोट्या, तुला जे काम सांगितलंय ना ते तू पूर्ण करून ठेव, ठीक हो. आहे? आपण थोड्या वेळाने भेटायचं ठिकाण ठरवू. कारलं अरे गोट्या, गुड मॉर्निंग साहेब. गुड मॉर्निंग. होय, हा माझ्या मागे मागे का चालतेस? हाय का आता? मी तुमच्या मागं मागं कशाला चालू? उलट तुम्हीच माझ्या पुढे पुढे चालताय. तू आता माझ्या आडून मागे लपत होतीस. हो सर, मी कशाला तुमच्या आडून लपू? उलट मला असं वाटलं की तुम्हीच माझ्या आडून लपताय. तुम्ही काय घाबरताय का कोणाला? काय झालंय सर? कुणाला घाबरताय का तुम्ही? एक्सक्यूज मी, मी तुझ्या आडून लपणार आहे? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? मी कंपनीचा मालक आहे. माझ्याच कंपनीत मी कोणाला का घाबरेन? अहो सर, मी तेच म्हणत होते. तुम्ही तर कोणाला घाबरत शकत नाही ना. उलट सगळे तुम्हालाच घाबरतात. तुम्ही तर कंपनीमध्ये पण कोणाला घाबरत नाही, तुम्ही बाहेर पण हा, तुम्ही घरी आबासाहेबांना घाबरत असाल ना. बरोबर आहे. अहो मग मला तेच वाटलं की आबासाहेब आलेत का काय, म्हणून तुम्ही असं घाबरत माझ्या पुढे चालताय. तेच वाटलं. ते एक तक्रार करायची होती. आपल्याला ते फॅक्टरीतलं साफसफाईचं सामान एकदम खराब झालंय. ते झाडू खराब झालेत, ते खराट्याने काय झाडताच येत नाहीये, कपडे फाटलेत, ते फिनाईलचा वास एकदम खराब झालाय. मग पूर्ण फॅक्टरीत तोच वास येतो. एक मिनिट, तुला कळतंय का तू कोणाशी बोलतेस? मी MD आहे या कंपनीचा. तू मला हे झाडू, फिनाईल, वास काय सांगतेस? तुला कळतंय का? अहो पण सर, आता तुम्ही मालक आहे ना ह्या कंपनीचे, तर आम्ही आमच्या तक्रारी घेऊन तुमच्याकडेच येणार ना. हाऊसकीपिंग डिपार्टमेंटला सुपरवायझर अपॉइंट केलेला आहे. त्याला जाऊन सांगायचंय सगळं, मला नाही. ठीक आहे सर, जाऊ दे, तुम्ही जा आता. गुड डे. ती राणी कायम माझ्या विक्रांच्या मध्ये मध्ये येत असते. त्याचे काम धड होऊन देईल तर शपथ ना. आता कुठे कलमडलीये काय माहिती ही राणी. आज जरा जास्त कष्टाची कामं सांगून तिची चांगली जिरवते. येऊच दे त्या राणीला. बरं अजित, छोट्या कारची चावी घेतलीस ना? हो. कारण ते राजवाड्याच्या इथे ना ट्रॅफिक लागलं की अडकायला होतं. हे असं होणारच ना. ह्या कामगारांचे लाड केले ना ते असेच डोक्यावर बसणार आहेत. ह्या कामगारांना शिस्त म्हणून नाहीये काही. काय झालं? करा ना त्या कामगारांचे लाड. घरात बोलवा, त्यांना जेवायला घाला. ते फॅक्टरीतले कामगार आहेत ना, त्यांना अजिबात शिस्त नाहीये. काय झालंय काय? नीट सांगशील का? अहो आई, घरात किती कामं पडली आहेत. ती राणी अजून आली नाहीये. काय? ती मुलगी अजून आलेली नाहीये? नाही आली आहे ती अजून. त्या मुलीला वेळेवर यायला काय होतं? तिला सांग, जमत नसेल नाही का ती नोकरी सोडून दे. मी लगेच कमलाक्काला फोन करते आणि सांगते. कशाला? तिला मीच सांगितलं होतं उशिरा यायला. काय? तुझा काय संबंध? तिला मी इथे कामाला बोलावलं होतं. हो, पण मी ही या घरातच आहे ना. मग तू इथून पुढे सगळं साफसफाईचं बघणार आहेस का? उर्मिला, शांत. आई बघा ना, घरात किती कामं पडली आहेत. त्याची कल्पना आहे का त्याला? कोण करणार आहे ही सगळी घरातली कामं? आणि तिला उशिरा आहे हे सांगण्याआधी तू कोणाला विचारलंस का? मला किंवा घरातल्या कोणाला विचारलं का? हा परस्पर निर्णय तू कसा काय घेतलास? उर्मिला, अगं पण ती येणार आहे ना. आता ह्या सगळ्यामध्ये एवढं वाद घालण्यासारखं काय सांग बघू मला. हो आई, मी तेच सांगते. आपल्याला जे काम दिलंय ना तेवढंच काम करायचं. दुसऱ्यांच्या कामात लुडबुड करायची काही एक गरज नाहीये. बरं बास, आता बास झाला वाद.
ती मुलगी येणारच आहे ना आता, ती आल्यानंतर बघूयात. बरं वहिनी, मी अजितला घेऊन मार्केटमध्ये जाते. मी परत येईपर्यंत ती मुलगी इथे आलेली असायला हवी. आणि जर कधी नाही आली तर आता ती आहे आणि मी आहे. अजित चल. काय पण बोला गोट्या, पण तू लाईट घालवणारा माणूस एवढा येडा असेल ना असं मला वाटलंच नव्हतं रे. शा. बघतील का असं बोटांचे ठस कोण सोडतं माग. मग नाही तर काय. पण आता बघ त्याचं काहीच खरं नाहीये. त्याचा एकदम अवघड विषय होणार आहे. तू बघ आज फॅक्टरीमध्ये मोठा दंगा होणार आहे. अगं दंगा नाही, चांगला मोठा स्फोट होणार आहे. इंदिरा सर त्याला अख्खा उभा आडवा सोलूनच काढणार आहेत. आणि फक्त त्याची नोकरी नाही जाणार, त्याला जेलमध्ये टाकणार आहेत. बिचारा लई वाईट वाटतंय रे मला. हे पण गोट्या, तो माणूस आहे ना या सगळ्यातून सुटू शकतो. कसं काय? त्यांनी जर हाताला लिंबू चोळला ना तर त्याचे जे ठसे आहेत ना ते बदलून जातील. मग ते हाताचे बदललेले ठसे आणि तिकडे मॅच करायचे ठसे मॅचच नाही होणार ना, मग तो सुटणार. असं कुठं असतं का? अरे बास का भावा, तुला विश्वास नाही का माझ्यावर? अरे लॉच्या पुस्तकामध्ये वाचलंय ना मी हे सगळं. हो का? मग असणार. मग बर चल, आपल्याला काम आहे बाबा. हा. है ना? चल. चल तिकडे जायचंय दुसरीकडे आता काम. हुशार. हाताला लिंबू चोळलं तर खरंच हाताचे ठसे निघून जातात. काय माहिती भाऊ. अरे येड्या, आपल्यात लय शिकलंय कोण? राणी. राणी. त्यात ती सांगते आणि तिच्या पुस्तकात वाचलेलं सांगते. मग तर नक्कीच खरं असणार, 100% खरं असणार. होईल का? ये बघताय काय येडेनो, जावा लिंबू चोळून या. इंद्रजित सर, मला तुमच्याशी बोलायचंय. माझ्याकडे वेळ नाहीये. अहो सर सर, लई महत्वाचं बोलायचं, ऐकून तर घ्या. हो माहितीये मला तुझे काय महत्वाचं काम आहे. तेच ते कामगारांचे प्रश्न, त्यांचा पगार, सुट्ट्या हेच असेल ना. आपण ना त्याबद्दल नंतर बोलू. आता मला सध्या इम्पॉर्टंट मीटिंग्स आहेत. अहो नाही सर, तुम्ही ऐकून तर घ्या. मी 2च मिनिटं घेईन तुमचे. बरं ठीक आहे, 2 मिनिटं तुझ्याकडे. बोल. सर, ऑर्डरच्या दिवशी जेव्हा लाईट गेली होती ना, ती लाईट कोणी घालवली हे मी आणि गोट्याने शोधून काढलं. कोणी घालवली होती? नाव सांग मला त्याचं. सर मी सांगते, पण त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. अटेन्शन अटेन्शन अटेन्शन, सगळे इकडे लक्ष द्या. आपल्यापैकी कुणीतरी कंपनीशी बेईमानी केलीये. कंपनीचाच पगार घेऊन कंपनीची ऑर्डर पूर्ण करण्यात अडथळा आणलाय. अर्थात त्याच्या हाताचे ठसे आमच्याकडे आलेत. आता तुमच्यापैकी प्रत्येकाने इथे येऊन आपल्या हाताचे ठसे शाईमध्ये हात बुडवून द्यायचे. ते आम्ही तपासू आणि मग कळेल कोण तो बेईमान आहे ते. आणि हे इंद्रा सर स्वतः करणार आहेत.
आता सगळ्यांनी एकेकाने पुढे या. काय करायचं? जाऊ का इथून? हे तुला काही ऍडमिट लागले का? असं गपचूप निघून गेलो तर सगळ्यांना संशय येईल. आणि तसं पण आपण हाताला लिंबू चोळूया. आपल्या हाताच्या तसे मॅच नाही होणार. झालंच तर बघू. सर पडतं रे. थांबा थांबा. सर हीच ती 2 लोक आहेत ज्यांनी त्या दिवशी लाईट घालवल्या होत्या. ही इथं काय करते? हिला तर मी बंगल्यावर कामाला जायला सांगितलं होतं. हे सगळं होऊ दे मग हिच्याकडं बघत्या. का केलं तसं? माझ्याशी गद्दारी करायची हिंमत कशी झाली तुमची? साहेब साहेब चुकलं आमचं. आम्हाला माफ करा साहेब. चूक नाही केलीत तुम्ही. तुम्ही गुन्हा केलाय. कोणी करायला सांगितलं होतं तुम्हाला हे? दोघं तर गावली. यांनी माझं नाव सांगितलं तर? नाही 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 नाही, मी सापडीन. 12च्या भावात जाईन मी. त्यांनी नाव सांगायच्या आधी मी इंदिरा सरांच्या पाया पडतो, त्यांची माफी मागतो, गडगडतो. वाचलं पाहिजे, माफीच मागतो. सांगा उत्तर आहे मला. आम्हाला पैसे चालले होते इंडो फोर्स कंपनीच्या मॅनेजरनं. आणि तुम्ही ते घेतलंय? हा, मला पैसे ना लाज नाही वाटते का रे? हा, मी तुम्हाला पोचलंय, तुमच्यावर विश्वास ठेवलाय आणि तुम्ही आमच्याशी गद्दारी करताय रे. साहेब आम्हाला खरंच हे करायचं नव्हतं, पण त्यांनी आम्हाला धमकी दिली होती. आमचं काम नाही ऐकलं तर तुमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करू. आम्ही घाबरलो. आणि तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला आता माफ करेन?
आयुष्यात मला कधी तुमचं तोंड दाखवू नका. माझ्या कंपनीच्या आजूबाजूला सुद्धा भटकायचं नाहीये तुम्ही. साहेब साहेब चुकी झाली आमची, आम्हाला एक डाव माफ करा साहेब. मी चुकीला शिक्षा देतो, माफी नाही. विक्रांत, पोलिसांना फोन कर आणि आत्ताच्या आत्ता यांना पोलिसांच्या ताब्यात दे. सर पोलीस कशाला? आपला इंटरनल प्रश्न आहे, आपण मिटवूया ना. उगाच पोलीस जर का आले तर रेप्युटेशन आपलं खराब होईल. सिक्युरिटी गार्ड्स, आत्ताच्या आत्ता यांना धक्के मारून इथून हकलून द्या. अशी फालतू माणसं नको आहेत मला माझ्या कंपनीत. मला माझ्या कंपनीत फक्त प्रामाणिक माणसं हवी आहेत. चल चल बाहेर चल. साहेब माफ चल करा. बाहेर. साहेब चुकलं. चल बाहेर. साहेब चल बाहेर तू चल. सगळ्यांनी लक्ष द्या. इथून पुढे जर कोणी गद्दारी करायचा प्रयत्न जरी केलात ना तर त्याला तुरुंगाचा रस्ता दाखवेन मी. मला माझ्या फॅक्टरीत फक्त प्रामाणिक लोक हवी आहेत. आज या राणीमुळे आणि तिच्या मित्रामुळे ती 2 गद्दार माणसं सापडली आहेत. नाहीतर ज्यांची जबाबदारी होती त्यांना नाही जमलंय. असो, सगळ्यांनी आपापल्या कामाला लागा. या सगळ्यात आपला खूप वेळ वाया गेलाय आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मला वेळ वाया गेलेला बिलकुल आवडत नाही. चला, सगळ्यांनी आपापल्या कामाला लागा. ऐक, तू उद्यापासून तुझी रेग्युलर कामं सुरू करू शकतेस. तुझी शिक्षा संपली. थँक्यू सर. गुड गुड जॉब. काय राणे, आपण एवढं सगळं केलं आणि सरांनी एका शब्दातच कौतुक केलंय. अरे गोट्या, काय काय माणसांना नाही जमत तोंडावर कौतुक करायला, म्हणून काय त्यांनी आपली दखल घेतली नाही असं थोडी. आणि तसं पण आपण हे सगळं काय कौतुकासाठी केलंय का? नाही ना. मग काय बी म्हण, इंद्र सर आहे का नाही तुमच्या दोघांचा पगार वाढवणार बघ. हाय का आता? अरे आपण जे काम करतोय ना त्याचा पगार आपल्याला मिळतोच आहे की. आता त्याच्यावर आपण जर आपल्या कामाशी प्रामाणिक आहोत, आपल्या कंपनीवर प्रेम आहे, आपण जर कोणी चुकत असेल तर त्याला थांबवतो, त्याला समजवतो, तर हे आपलं माणूस म्हणून कर्तव्य आहे. आता त्याचा पण जर आपण पगार घ्यायला लागलो जास्तीचा तर मग सगळ्याच बट्टाबोळ होईल की. आणि कसलं भारी बोलतेस ग तू. हा मग भाऊ कोणच आहे. बरं चला, आता मी घाई केली पाहिजे, मला बंगल्यावर जायचंय. बंगल्यावर कुठं आता? अरे तिथं काम अर्धवट सोडून आलीये, असं थोडी चालेल. आणि तसं बी शिक्षा उद्यापासून संपणार आहे. आज काम पूर्ण करावंच लागेल. चला येते. हा.